श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे सुनेचा निर्धार। रेवती, तुझ्या माहेरून जे सोन्याचे दागिने आलेत ते इकडे दे। घरातल्या सगळ्यांच्या नजरेसमोर तुझ्या कपाटात ठेवले तर चोरीला जाऊ शकतात। मी सांभाळून सुरक्षित माझ्या लॉकरमध्ये ठेवते। लग्नाच्या पहिल्याच आठवड्यात सासूबाईंचा हा आवाज रेवतीच्या कानावर आला। नववधू रेवती घरातल्या परंपरा शिकत होती। माहेरून आणलेली दागिन्यांची पेटी तिच्याजवळ होती, ज्यात तिच्या आईवडिलांनी प्रेमाने सगळं स्त्रीधन दिलं होतं। सोन्याचे गळ्यातले, बांगड्या, कानातले, पैंजण, नथ। रेवती आईला म्हणाली होती, आई, मला सोन्याचे दागिने खूप आवडतात, ते घातले की माझा आत्मविश्वास वाढतो। आईने सांगितलं होतं, बाळा, हे तुझं आहे, आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभं राहील। रेवतीला आईची ती वाक्य आठवली आणि तिला थोडी भीती वाटली, पण ती मनाशी म्हणाली, सासूबाई आहेत, या घरातली परंपरा असेल, आपल्याच घरातील लॉकरमध्ये असेल। तिने पेटी पुढे केली। सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटलं। त्यांनी पेटी घेतली आणि म्हणाल्या, बाळा, तू निश्चित राहा, सोनं म्हणजे मोठं ओझं असतं, पण ते जपून ठेवायचं असेल तर अनुभव हवा। आम्ही जपून ठेवू। रेवतीने मान हलवली। लग्नानंतरचे दिवस सुरेख गेले। गौतम, तिचा नवरा, नोकरीत बिझी असे, पण वेळ मिळेल तेव्हा तिच्या मनाप्रमाणे वागायचा, बोलायचा, फिरायला घेऊन जायचा। घरातल्या कामाची जबाबदारी आता रेवतीवर येत होती। सुरुवातीला सासूबाईंचं वागणं साधं वाटलं, पण थोड्याच दिवसात तिला जाणवलं, जेव्हा जेव्हा ती कुठे बाहेर जाण्यासाठी सासूबाईंकडे दागिने मागायची तेव्हा सासूबाईंच्या चेहऱ्यावर कडकपणा यायचा। एकदा रेवतीच्या माहेरी सण साजरा करण्यासाठी बोलावलं होतं। तिला नथ आणि गळ्यातलं हवं होतं। आई, नथ द्या ना, मला माहेरी सगळ्यांसमोर छान दिसायचं आहे। नवी नवरी म्हणून सगळ्यांच्या नजरा माझ्यावर असतील, ती संकोचत म्हणाली। सासूबाई पेटीतून नथ काढताना तिरक्या नजरेने म्हणाल्या, माहेरच्यांना दाखवायला काय एवढा उत्साह, मी व्यवस्थित लॉकरमध्ये ठेवलं होतं। त्या शब्दांनी रेवतीच्या मनाला वाईट वाटलं। नथ तिला मिळाली खरी, पण त्या टोमण्यांची आठवण तिला गालावर उमटलेल्या जखमेप्रमाणे भासत राहिली। असं वारंवार घडायला लागलं। कुठे लग्न असो, सण असो किंवा कौटुंबिक समारंभ, रेवतीने दागिने मागितले म्हणजे सासूबाईंचे टोमणे तयारच असायचे। तुमच्यासारख्यांना सोनं फक्त मिरवायला हवं असतं, त्यांचं महत्त्व काय कळणार? इतक्या दागिन्यांची काय गरज? तुमचं सौंदर्य दागिन्यांनी नाही तर घरकामाने दिसायला हवं। हे दागिने आमच्या जपणुकीतले आहेत, कुठे हरवले तर जबाबदार कोण? रेवती ओठांवर हसू दाबत मनातलं दुःख गिळत शांत बसायची, पण आतल्या आत ती तुटत चालली होती। गौतम समजूतदार होता, पण तो नेहमी म्हणायचा, आईला काय म्हणायचंय ते बोलू दे, तुला दागिने मिळतात ना, मग चिंता का करतेस? रेवतीच्या मनाला हे उत्तर अजिबात आवडलं नव्हतं। हो, दागिने मिळतात, पण माझे असूनही माझे नाहीत, जणू मी परवानगी घेऊन वापरणारी कुणी भाडेकरू आहे। तिच्या मनात हळूहळू अस्वस्थतेचा वणवा पेटत गेला। एका रात्री रेवती आरशासमोर उभी होती। केस विंचरता विंचरता तिला स्वतःलाच प्रश्न पडला, कशासाठी मी टोमणे सहन करते? आईवडिलांनी मला जे दिलं त्यावर माझा हक्क आहे, मी तोच हक्क मागते। पण तिच्या डोळ्यातून पाणी आलं। त्या पाण्याबरोबर एक ठाम निर्धारही उमटला, आता पुरे, दुसऱ्यांच्या दयेवर जगायचं नाही। माझं सोनं मी कमावेन, माझ्या कष्टाचं। दुसऱ्या दिवशीच तिने नोकरीसाठी अर्ज भरायला सुरुवात केली। तिने शिकलेली डिझायनिंगची कला उपयोगी पडली। एका बुटीकमध्ये पार्ट टाइम काम मिळालं। पगार जेमतेम होता, पण तिच्यासाठी तो आत्मसन्मानाचा पहिला पाऊल होता। सासूबाई सुरुवातीला हसल्या, लग्न झालेल्या बायकांनी घर बघायचं असतं, बाहेर कामाला जाणं म्हणजे नवऱ्याला कमीपणा आणणं। रेवतीने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी माझ्या वेळेचं, माझ्या कष्टाचं सोनं करणार आहे, कुणाला कमीपणा नाही आणणार।
पण स्वतःचा सन्मान राखणार. सासूबाई नाराज झाल्या, पण रेवती ठाम होती. काम सुरू झालं. पहिल्या पगारातून रेवतीने काही दागिने घेतले नाहीत. तिने आधी स्वतःसाठी एक नवी बॅग घेतली. दुसऱ्या महिन्यात छोट्या छोट्या गोष्टी विकत घेतल्या. तिचा आत्मविश्वास वाढत गेला. गौतमलाही हळूहळू जाणवलं की रेवती आता आधीपेक्षा जास्त आनंदी आहे. एके दिवशी मैत्रिणीच्या ओळखीच्या ज्वेलर्सकडून रेवतीने 1 ग्राम ज्वेलरीवाली अंगठी घेतली. ती हातात घालताना तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे माझ्या कष्टाचं सोनं आहे, कुणाच्या दयेवर नाही. हे छोटं आहे, पण पुढे मी पूर्ण सोन्याचं घेईल. ही छोटी सुरुवात आहे माझी. पण ही गोष्ट सासूबाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी विचारलं, रेवती, ही अंगठी चमकते, कुठून आणलीस? रेवतीने हलकसं हसत उत्तर दिलं, आई, ही मी माझ्या पगारातून विकत घेतली आहे. सासूबाईंचा चेहरा पडला. त्यांनी मनात ठरवलं, हिने तिच्या मेहनतीचं सोनं घेतलं तरी तेही मी माझ्याजवळ ठेवेन. पण रेवती आता तयार होती. तिच्या डोळ्यात ठाम निर्धार चमकत होता. हे माझ्या कष्टाचं आहे, मी कोणालाही देणार नाही. रेवतीच्या हातातली ती लहानशी सोन्याची अंगठी घरातल्या वादळाचं कारण होईल असं तिला वाटलं नव्हतं. पण सासूबाईंच्या डोळ्यात ती चमक ठसठशीत दिसत होती. का आणलीस ही अंगठी? त्या पुन्हा विचारत होत्या. आम्हाला विचारलं सुद्धा नाहीस. आवाज आता थोडा कठोर झाला होता. रेवतीने शांतपणे सांगितलं, आई, मी माझ्या नोकरीतून मिळालेल्या पगारातून विकत घेतली आहे. मला स्वतःसाठी काहीतरी घ्यावंसं वाटलं आणि ही 1 ग्राम ज्वेलरी आहे, पूर्ण सोन्याचं नाही आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. नवऱ्याचा पगार पुरेसा नाही का? आता सासरी आल्यावरही तुला नोकरी करून दागिने विकत घ्यायचेत. घरातल्या दागिन्यांचं समाधान नाही म्हणून काय? रेवतीने नजर खाली केली, पण मनाशी म्हणाली, हे समाधानाचं नव्हे, स्वाभिमानाचं आहे. बुटीकमध्ये दिवस छान जात होते. मालकिनीला रेवतीची कामगिरी आवडत होती. तुझी डिझायनिंगची नजर वेगळी आहे रेवती. ग्राहक खुश असतात. पुढे तुला चांगलं पॅकेज मिळेल, तिने कौतुकाने सांगितलं. त्या शब्दांनी रेवतीला बळ मिळालं. रोज ती घरच्या टोमण्यांचा विचार न करता कामावर लक्ष द्यायची. तिला तिथे स्वतःचं एक वेगळं जग सापडलं होतं, जिथे तिचं मूल्यमापन तिच्या कौशल्यावर होत होतं, दागिन्यांच्या मालकीवर नाही. पण घरात मात्र वातावरण बदलत होतं. सासूबाई रोज नवा मुद्दा काढायच्या. घरातली कामं राहतात तुझ्या नोकरीमुळे. बाहेर काम करणाऱ्या बायकांना घराचं काही समजत नाही. पैसे कमवून काय मोठं करणार आहेस? आमच्याकडे काही कमी नाही. गौतम कधी मध्येच म्हणायचा, आई, तिला काम करू दे ना, तिला आवडतं, तिने स्वतःला सिद्ध करावं. पण तोही आईसमोर फार काही बोलायचा नाही. रेवती मात्र सगळं मनावर घेत बसत नव्हती. तिच्या नजरेत आता ठाम निर्धार दिसू लागला होता. 6 महिन्यांनी पगार आणि थोडासा बोनस मिळून रेवतीने एक सुंदर सोन्याचं गळ्यातलं विकत घेतलं. तिने ते घालून आरशासमोर पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात समाधान होते. हे माझ्या आईवडिलांनी दिलेलं नाही. मला हे कोणाकडून मागायची गरज नाही. हे माझं आहे, माझ्या कष्टाचं. पण त्या दिवशीच सासूबाईंच्या डोळ्यांनी ते गळ्यातलं ओळखलं. कुठून आलं हे गळ्यातलं? माझ्याकडे तर दिलं नव्हतं तू. रेवतीने हसत उत्तर दिलं, आई, हे मी विकत घेतले आहे. माझ्या मेहनतीचे पैसे आहेत. सासूबाईंच्या चेहऱ्यावर राग ओसंडून वाहू लागला. असं कसं? सून घरातल्या परवानगीशिवाय सोनं विकत घेते, आम्हाला सांगत सुद्धा नाही. गौतमने मध्ये पडत म्हटलं, आई, इतकं काय आहे? तिने स्वतःच्या पैशांनी घेतले ना, तुला कशाला त्रास? पण आई काही मानायला तयार नव्हती. घरातल्या सुनेचं सोनं म्हणजे घरातलं, ते माझ्याजवळ असलं पाहिजे. मला दे ते गळ्यातलं, मी पेटीत ठेवते. रेवतीच्या मनातली दडपणं आता फाटली. तिने शांत पण ठाम आवाजात सांगितलं, आई, मी माहेरून आणलेलं सोनं तुम्हाला दिलं कारण मला विश्वास होता तुम्ही मला ते सणावाराला बाहेर जाताना घालायला देणार म्हणून. पण तुम्ही प्रत्येक वेळेस मला टोमणे दिले.
तुला कशाला हवे सोनं घालायला असं, त्यामुळे मी हे सोनं घेतलं आहे. हे सोनं माझ्या कष्टाचं आहे. जे माझ्या माहेरचं स्त्रीधन आहे ते तुमच्याजवळ राहू द्या, पण हे मी कुणालाही देणार नाही. सगळं घर शांत झालं. गौतमलाही असं उत्तर रेवती देईल असं वाटलं नव्हतं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर संताप उमटला. काय म्हणालीस? सासूला नकार देतेस, घरातली शिस्त परंपरा मोडतेस. रेवतीने डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. आई, शिस्त परंपरा म्हणजे मान राखणं, पण आत्मसन्मान गमावून जगणं ही शिस्त नाही. हे दागिने मी माझ्या मेहनतीने घेतलेत, ते माझे आहेत. त्या क्षणी तिच्या आवाजातला आत्मविश्वास संपूर्ण घरात घुमला. हळूहळू ही गोष्ट नातेवाईकांपर्यंत पोहोचली. कुणी म्हणाले, रेवतीचं बरोबर आहे, स्वतः कमावलेलं सोनं तिचं. तर कुणी कुजबुजले, लग्न झाल्यावर बायका एवढ्या बिनधास्त होतात, घरातल्या परवानगीशिवाय सोनं घेतात. सासूबाईंचं मन जळत होतं. त्यांनी मनाशी ठरवलं, रेवतीला धडा शिकवायचा. दरम्यान बुटीकमध्ये रेवतीला प्रमोशन मिळालं. आता तिच्या डिझाईनला जास्त ऑर्डर मिळत होत्या. पगारही दुपटीने वाढला. सगळ्यांना तिच्या डिझाईन खूप आवडायच्या. सासूबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजी मात्र वाढतच गेली. इतके पैसे कमावते तर घरातला खर्च का नाही करत? तुला दागिनेच विकत घ्यायचेत, रेवतीने संयमाने उत्तर दिलं. आई, जर गरज असेल तर मी घरातला खर्चही बघते, पण दागिने हे माझ्या मेहनतीचं स्मरण आहे. मला सोन्याचे दागिने खूप आवडतात, ते माझी स्वतःची ओळख आहे. एकदा घरात एक मोठा समारंभ होता. रेवतीने तिच्या नव्या डिझाईनचा गळ्यातला हार घातला. नातेवाईकांनी कौतुक केलं. वा रे वा, किती सुंदर आहे हार, कधी घेतलास? रेवतीने हसत सांगितलं, हे माझ्या मेहनतीचं आहे. सासूबाईंचा राग उफाळून आला. त्यांनी सगळ्यांसमोरच म्हटलं, मेहनत काय? सासरी येऊन नोकरी करणं म्हणजे आमच्या घराचा अपमान आहे. हे दागिने घरातले नाहीत, म्हणून मी ते परत मोडणार आहे. सगळे स्तब्ध झाले. रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण आवाज ठाम होता. आई, मी माहेरून आणलेलं सोनं आजवर तुम्ही सांभाळलं, पण हे मी माझ्या श्रमाने घेतलं आहे. यावर कुणाचाही हक्क नाही. हे माझं आहे आणि मी ते देणार नाही. तिच्या या उत्तराने घरभर शांतता पसरली. त्या रात्री रेवती आरशासमोर उभी राहून गळ्यातल्या हाराकडे पाहत होती. डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर आत्मविश्वासाचं हसू. मी जिंकले नाही अजून, पण मी हरलेली नाही. हा माझ्या निर्धाराचा आरंभ आहे. रेवतीने ठामपणे सांगितलं होतं, हे माझ्या कष्टाचं आहे, मी देणार नाही. त्या वाक्यानंतर घरातलं वातावरण जणू गोठलं. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा राग शब्दात उतरला. ही मुलगी आता आमच्या परंपरेचं, शिस्तीचं उल्लंघन करते. आमचं काही ऐकायचं नाही, स्वतःच्या मनाने चालते. गौतमने आईला समजवण्याचा प्रयत्न केला. आई, एवढं काय आहे? तिने तिच्या मेहनतीचे दागिने विकत घेतलेत, त्यात गैर काय? सासूबाई लगेच टोमणा मारत म्हणाल्या, हो हो, बायकोनं काय घेतलं हेच तुला मोठं वाटतं? आईच्या शब्दाला किंमत नाही आता. बायकोला खुश ठेवण्यासाठी आईला दुखावतोस का? गौतम गप्प बसला. त्याला आईवडिलांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, पण रेवतीचा आत्मसन्मानही हिरावून घ्यायचा नव्हता. दिवसेंदिवस घरातलं वातावरण दगडी होत चाललं. सासूबाई रोज नवे टोमणे मारायच्या. बघा बरं, हिचं नोकरीला जाणं म्हणजे आता घर विसरणं. दागिन्याच्या मागे लागलेली बाई घराला काय समजणार? नवं सोनं घेते. रेवती सगळं ऐकून शांत राहायची, पण मनात ज्वाला पेटत होती. मी इतकं कष्ट करते तरी मला समजून घेतलं जात नाही, पण आता मी मागे हटणार नाही. एका कौटुंबिक मेळाव्यात पुन्हा वाद उफाळला. सासूबाई उघडपणे म्हणाल्या, आमच्या घरची ही सून स्वतः पैसे कमावते आणि दागिने विकत घेते. आम्हाला काही विचारतही नाही, फक्त सोन्याचे दागिने घेण्याच्या मागे आहे. काही नातेवाईक हसले, काहींनी कपाळावर आट्या घातल्या. रेवती शांतपणे पुढे आली आणि सगळ्यांसमोर म्हणाली, होय, मी काम करते कारण मला आत्मसन्मानाने जगायचं आहे. माझ्या आईवडिलांनी दिलेलं सोनं मी सासूबाईंना दिलंय.
त्यांच्यावर विश्वास ठेवून, पण प्रत्येक वेळेस मला मागायला आवडत नाही आणि मागितल्यावर त्या शांतपणे देतही नाही, टोमणे मारतात. पण हे माझ्या श्रमाचं सोनं आहे, मी स्वतःसाठी राखते, यात चुकीचं काय आहे? सगळे अवाक झाले. काही स्त्रिया कुजबुजल्या. बरोबर बोलते रेवा, आपलं मेहनतीचं कुणाला कशाला द्यायचं? सासूबाई मात्र आतून कुरकुर करत राहिल्या. दरम्यान बुटीकमध्ये रेवतीच्या डिझाईनला प्रचंड मागणी वाढली. मालकीन म्हणाल्या, रेवती, आम्हाला आता मोठा प्रोजेक्ट मिळालाय. एका फॅशन शोसाठी ड्रेस डिझाईन करायचेत. तुला मुख्य डिझायनर म्हणून नेमलंय. रेवतीच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. मी? खरंच? हो, तुझ्यात तो आत्मविश्वास आहे. पुढं तू स्वतःचं बुटीक सुरू करू शकशील. रेवतीने मनाशी ठरवलं, हेच माझं खरं सोनं आहे, माझं कौशल्य, माझा निर्धार. रेवतीला ही बातमी घरी सांगताना उत्साह होता. आई, मला मोठा प्रोजेक्ट मिळालाय. फॅशन शोसाठी ड्रेस डिझाईन करणार आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, उलट टोमणा होता. असं का? म्हणजे आता घरचं सोडून सगळं बाहेरचं नाव कमवायचंय, पण घराची मान राखायची नाही. रेवतीला मनातून वेदना झाल्या, पण ती हसून म्हणाली, आई, हे नाव फक्त माझं नाही, आपल्या घराचंही आहे. लोक म्हणतील, या घरची सून इतकं पुढे गेली. सासूबाई मात्र नकारात्मकच राहिल्या. त्यांनी मनाशी ठरवलं, रेवतीला थांबवायचं. एका दिवशी त्यांनी गौतमला बोलावलं. बाळा, घरातली शिस्त बिघडते. तुझी बायको स्वतः सोनं विकत घेते, घराला काही विचारत नाही. तिने घेतलेले दागिने घरच्या तिजोरीत ठेवायला सांग, ते घरातल्या सगळ्यांचे असतात. गौतम गोंधळला. आई, पण ते तिने स्वतः घेतलंय. मी तिला जबरदस्ती करू शकत नाही. जबरदस्ती नाही, पण समजावून सांग, नाहीतर घरात शांतता राहणार नाही. गौतम विचारात पडला. त्या रात्री गौतमने रेवतीला सांगितलं, रेवा, आई म्हणते की तू विकत घेतलेले दागिने घरच्या तिजोरीत ठेव. तिला वाटतं की घरातली परंपरा जपली जावी. रेवतीच्या डोळ्यात वेदना दाटल्या. गौतम, तुला खरंच वाटतं का हे योग्य आहे? माहेरून आणलेलं सोनं मी दिलं, पण प्रत्येक सणाला कुठे बाहेर जायचं असेल तर ते सोनं मला आईकडे मागावं लागतं आणि मला त्याची लाज वाटते. प्रत्येक वेळेस आई काहीतरी टोमणा मारून मला ते सोनं देतात. मला नाही आवडत, पण हे माझ्या मेहनतीचं आहे. जर हेही मी देऊन टाकले तर माझा आत्मसन्मान कुठे उरेल? गौतम गप्प झाला. त्याला पत्नीचं बोलणं बरोबर वाटत होतं, पण आईच्या भावनांमुळे तो दोन्हीकडे अडकला होता. रेवतीने शांतपणे पण ठाम आवाजात सांगितलं, गौतम, मी तुला आणि या घराला मान देते, पण माझ्या श्रमाचं सोनं मी कुणाला देणार नाही. हे माझं स्वाभिमानाचं प्रतीक आहे. मी निर्धाराने सांगते, आता मी थांबणार नाही. तिच्या आवाजातली ताकद पाहून गौतम काहीच बोलू शकला नाही. फॅशन शोचा दिवस उजाडला. रेवतीच्या डिझाईनने सगळ्यांची मने जिंकली. वर्तमानपत्रात तिचं कौतुक झालं. स्थानिक सुनेचं मोठं यश, स्त्री शक्तीचं उदाहरण, रेवतीचा निर्धार. घरात नातेवाईक फोन करून अभिनंदन करत होते. कावेरीताई, तुमची सून किती हुशार आहे, तुमचं भाग्य आहे. सासूबाईंच्या चेहऱ्यावर हसू येत नव्हतं, पण आतून अस्वस्थता मात्र वाढत चालली होती. त्या रात्री रेवती आरशासमोर उभी होती. डोळ्यात समाधान होतं. मी स्वतःवर विश्वास ठेवला म्हणून आज इथे उभी आहे. हे माझ्या मेहनतीचं फळ आहे आणि माझा निर्धार कुणी तोडू शकत नाही. संध्याकाळचा वेळ. घरभर शांतता होती, पण त्या शांततेतही वातावरणात काहीतरी तणाव जाणवत होता. कावेरीबाई दिवाणखान्यातल्या सोप्यावर बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. समोर टीव्ही सुरू होता, पण त्यांचं लक्ष कुठेच नव्हतं. मनात सतत एकच विचार फिरत होता, रेवतीचं बदललेलं रूप, तिचा आत्मविश्वास आणि ते चमचमणारे नवे दागिने. हे सगळं मला का अस्वस्थ करतंय? कावेरीबाईंच्या मनात दोन भावनांचा संघर्ष सुरू होता. एकीकडे त्या रेवतीच्या प्रगतीमुळे अभिमान बाळगत होत्या, पण दुसरीकडे
तिच्या स्वतंत्रतेने, तिच्या आत्मनिर्भरतेने त्यांना असुरक्षित वाटत होतं. ती माझ्यावर अवलंबून राहिली नाही, म्हणजे घरातला मान अपमान माझ्या हातात उरला नाही. हा बदल मला पटत नाही, असं त्यांना सतत वाटत होतं. रेवती मात्र पूर्णपणे बदलली होती. ती बुटीकला जाण्यापूर्वी आत्मविश्वासाने तयार व्हायची. तिच्या कपड्यात एक वेगळं तेज झळकत होतं. चेहऱ्यावर हसू, डोळ्यात चमक आणि वागण्यात प्रगल्भता आली होती. तिचे सहकारी तिचं कौतुक करत, तुझं प्रेझेंटेशन खूप सुंदर होतं. रेवती, तुझ्या कल्पना फार हटके आहेत, असं अनेकदा ऐकायला मिळायचं. रेवतीच्या मनात एक वेगळीच उभारी यायची. ती स्वतः मेहनतीने, पगारातून हळूहळू दागिने घेत होती. प्रत्येक दागिना तिला तिच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक वाटायचा. कावेरीबाई मात्र सवयीप्रमाणे टोमणे मारायच्याच. एकदा रेवती नवी सोन्याची चैन घेऊन आली. कावेरीबाईंच्या डोळ्यात ते पाहून चीड उमटली. त्या म्हणाल्या, वा, किती छान दिसते आहे चैन. पण बघ, आपल्या घरचं सोनं तू कधी घालशील, की ते लॉकरमध्ये धूळ खात राहणार. रेवती शांतपणे म्हणाली, आई, ते सोनं माझ्या माहेरून आणलेलं आहे. तुम्ही ते सांभाळले, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण ही चैन मी माझ्या कष्टाने विकत घेतली आहे. हिचा आनंद वेगळाच आहे. कावेरीबाईंना हे उत्तर खूप लागलं. ती आता मला थेट उत्तर द्यायला लागले, असा विचार करून त्यांच्या मनात राग उफाळला. गौतम मात्र सगळं निरीक्षण करत होता. त्याला बायकोच्या प्रगतीचं प्रचंड समाधान होतं. एकदा रात्री तो म्हणाला, रेवती, तुझ्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहिला की मला खरंच वाटतं तू खूप मोठं काहीतरी करशील. तू माझं डोकं उंच करशील. रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं. गौतम, सुरुवातीला मला वाटायचं की मी फक्त घर सांभाळण्यासाठी आहे. पण आता मला जाणवतं की स्त्रीचं खरं सामर्थ्य तिच्या आत्मनिर्भरतेत आहे. सोनं मला फक्त सजवणारं नाही, तर माझ्या मेहनतीचं प्रतीक आहे. गौतमने तिचा हात धरून हसून म्हटलं, तू खरंच माझी ताकद आहेस. दुसऱ्या दिवशी सकाळी रेवती ऑफिसला निघाली. कानातले झुमके घालून ती आरशात बघत होती. कावेरीबाई तिथून जात होत्या. त्यांना ते कानातले झुमके पाहून अस्वस्थ वाटलं. त्यांनी मुद्दाम विचारलं, हे कुठून घेतलेस? दिसायला छान आहेत, पण जपून ठेवायला हवे. सोनं म्हणजे जबाबदारी असते, घरच्यांबरोबर ठेवायला हवं. रेवती शांतपणे म्हणाली, आई, हे मी स्वतः सांभाळू शकते. त्या क्षणी कावेरीबाईंचा चेहरा लालबुंद झाला. त्यांना पहिल्यांदा जाणवलं की आता रेवती त्यांच्यावर अवलंबून राहिली नाही. तिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून त्यांना जळजळ होऊ लागली. संध्याकाळी घरात पाहुणे आले होते. रेवतीने तिचे नवीन झुमके घातले होते. पाहुण्यांनी कौतुक केलं. वा, किती सुंदर झुमके, खूपच छान दिसतंय. कावेरीबाई लगेच म्हणाल्या, हो, पण तिच्याकडे इतके कानातले आहेत, तरी नवीन घेण्याची हौस कधी संपेल माहीत नाही. आमच्या काळात आम्ही एक वस्तू घेतली की आयुष्यभर जपून ठेवायचो. पाहुण्यांनी हसत हसत विषय बदलला. पण रेवतीच्या मनाला हे शब्द टोचले. आई, प्रत्येक वेळेस तेच तेच का बोलता? रेवतीने थेट डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, आई, माझं माहेरून आणलेलं सोनं मी तुम्हाला विश्वासाने दिलं होतं. ते तुम्ही सांभाळलंत. पण हे दागिने माझ्या कष्टाचे आहेत. हे मी देणार नाही. हे माझं स्वाभिमान आहे. यानंतर मला या विषयावर बोलायचं नाहीये. त्या क्षणी घरभर शांतता पसरली. गौतमही रेवतीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला, आई, रेवती बरोबर आहे. तिने हे तिच्या मेहनतीने घेतले आहे आणि तिचं सोनं तिच्याकडेच राहू दे. कावेरीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांना आठवलं, त्यांचेही दागिने सासूने घेतले होते. पण संसाराच्या व्यापात, सासूच्या दबावात त्यांनी स्वतःचं सोनं कधीच स्वतःजवळ ठेवू शकल्या नव्हत्या. म्हणून मला वाटायचं की माझ्या सासूसारखं मीही सगळं सोनं माझ्याजवळ ठेवावं. रेवतीकडे पाहून त्यांच्या मनात काहीतरी बदलायला लागलं. कदाचित माझी सून माझ्यापेक्षा जास्त धाडसी आहे. तिनं तिचं हक्काचं सोनं स्वतःजवळ ठेवायचं धाडस दाखवलं. हे तिचं खरं सामर्थ्य आहे.
असा विचार त्यांच्या मनात आला. त्या रात्री कावेरीबाई झोपल्या नव्हत्या. त्यांच्या मनात सतत तोच विचार फिरत होता. रेवतीचा निर्धार, तिचं आत्मविश्वासाचं भान. कदाचित हाच खरा स्त्रीचा खजिना आहे. सोनं नाही तर तिची जिद्द. आता त्या बदलू लागल्या होत्या. घरात आता वातावरण हळूहळू बदलत होतं. रेवती तिच्या नोकरीत आणखी प्रगती करू लागली होती. तिच्या ऑफिसमधून तिला बेस्ट एम्प्लॉई पुरस्कार मिळाला. ती ट्रॉफी तिने अभिमानाने घरी आणली. गौतम तिच्या पाठीवर थाप मारत म्हणाला, मला तुझा अभिमान आहे. रेवती, तू फक्त माझी बायको नाहीस, तर या घराचं नाव उजळवणारी सून आहेस. रेवतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गौतम, हा पुरस्कार फक्त माझा नाही, तू आणि आई यांनी दिलेला धीर, शिकवलेले धडे, यामुळेच मी इथपर्यंत आले. कावेरीबाई दुरून हे ऐकत होत्या. त्यांचं मन हलकं झालं. पण तरीही आत कुठेतरी एक प्रश्न त्यांना कुरतडत होता. मी तिला नेहमी टोमणे मारले, मगही ती माझं नाव का घेते आहे? त्या रात्री कावेरीबाई झोपत नव्हत्या. भिंतीवर लावलेल्या लग्नाच्या फोटोसमोर त्या बसल्या. त्या फोटोमध्ये रेवतीचं निरागस हसू होतं. घरात नवी नवरी म्हणून आलेली, उत्सुकतेने आणि विश्वासाने भरलेली. कावेरीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. मीच काय एवढी कठोर वागले तिच्याशी? तिचं सोनं माझ्याकडे घेऊन तिला नेहमी हिणवून मी आई म्हणून नव्हे तर सासू म्हणूनच वागले. पण तिने माझा द्वेष केला नाही, उलट स्वतःचं आयुष्य उभं केलं. असा विचार त्यांच्या मनात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरीबाई रेवतीच्या खोलीत गेल्या. टेबलावर ट्रॉफी, लॅपटॉप, काही फाईल्स होत्या. कावेरीबाई थोडा वेळ थांबल्या आणि म्हणाल्या, रेवती, मी तुझ्याशी काही बोलू शकते का? रेवती चकित झाली. सासूने इतक्या शांत स्वरात कधी बोललं नव्हतं. नक्की आई, बसा. कावेरीबाई हळूहळू बोलू लागल्या. बाळा, मी तुझ्याशी खूप वेळा चुकीचे वागले. तुझं माहेरून आणलेलं सोनं माझ्याकडे ठेवून घेतलं आणि प्रत्येक वेळी तुला टोमणे मारले. माझ्या मनात भीती होती की जर तू स्वतंत्र झालीस तर तुझं प्रेम, मान, आदर माझ्याकडून निघून जाईल. म्हणून मी तुला नेहमी कमी लेखलं. रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं. आई, ती पुढे काही बोलणार होती, पण कावेरीबाई पुढे म्हणाल्या, पण आज मला जाणवतं की खरी ताकद सोन्यात नाही तर जिद्दीत आहे. तू मला शिकवलंस की स्त्री तिच्या कष्टाने जे मिळवते तेच खरं धन आहे. म्हणून आज मी तुला सांगते, तुझं माहेरून आणलेलं सोनं परत घे. ते तुझ्या हक्काचं आहे. रेवती थक्क झाली. तिने सासूच्या डोळ्यात पाहिलं. तिथं खरी खंत, खरी माया दिसत होती. रेवतीने सासूचे हात धरले आणि म्हणाली, आई, सोन्याचं काय आहे ते कधीही विकत घेऊ शकते, पण तुमचा हा स्वीकार, तुमचं माझ्यावरचं प्रेम हेच माझं खरं धन आहे. मला तेवढंच पुरेसं आहे. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. घरात एक नवीन नात्याची सुरुवात झाली होती. सासू आणि सून नाही तर दोन स्त्रियांचं नातं, ज्या एकमेकींचं बळ बनल्या होत्या. काही दिवसांनी गावातल्या एका समारंभात रेवती आणि कावेरीबाई दोघीही गेल्या. रेवतीने तिच्या कष्टाने विकत घेतलेला नेकलेस घातला होता. लोकांनी कौतुक केलं. तेव्हा कावेरीबाई अभिमानाने म्हणाल्या, हे सोनं माझ्या सुनबाईच्या मेहनतीचं आहे. आमच्या घरासाठी तीच खरी शान आहे. सोन्यापेक्षा मौल्यवान तिचा निर्धार आहे. समारंभात टाळ्यांचा कडकडाट झाला. रेवतीच्या डोळ्यात पुन्हा एकदा आनंदाश्रू आले. त्या रात्री अंगणात बसून रेवती म्हणाली, आई, माझा निर्धार हा फक्त माझ्यासाठी नव्हता, तो प्रत्येक स्त्रीसाठी होता जी स्वतःच्या हक्कासाठी लढते. स्त्रीधन फक्त दागिन्यांचं नाव नाही तर तिच्या अस्तित्वाचं प्रतीक आहे. कावेरीबाई हसून म्हणाल्या, बरोबर आहेस बाळा. आता मला कळालं, सुनेचा निर्धार हा सासूचंही डोकं उंच करतो. रेवतीच्या मेहनतीने आणि स्वाभिमानाने तिचं सोनं फक्त दागिने न राहता स्त्रीच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक बनलं. आणि कावेरीबाईंना उमगलं की खरा आदर सोन्यांच्या दागिन्यांनी मिळत नाही तर निर्धार
आणि जिद्दीने मिळतो. कथेचा संदेश असा आहे की स्त्रीधन हा तिचा हक्क आहे, पण खरी ताकद तिच्या मेहनतीत, तिच्या निर्धारात. जेव्हा सून स्वतः उभी राहते तेव्हा सासूचाही सन्मान वाढतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.